नमस्कार, स्मिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे। इथे मी मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतली, कापून बारीक करून। आता मी तुम्हाला ती कशी बनवते ती दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये कांदा कापून घेतला आणि एक छोटीशी मिरची कापून टाकली आणि आता मी ती एका भांड्यामध्ये भरून फक्त वाफवून घेणार आहे। त्याच्यामध्ये मी टाकलं आहे फक्त मीठ आणि थोडीशी हळद आणि ते मी आता गॅसवर ठेवून घेणार आहे। गॅसवर ठेवून 2-3 मिनटं चांगली वाफू द्यायची, झाकण लावून वाफू द्यायची आणि झाकण नंतर थोड्या वेळाने 2 ते 3 मिनिटांनी काढून बघायचं वाफ आली का नाही। वाफ आल्यानंतर थोडीशी अशी पाण्यात शिजल्यासारखी मऊ पडते। त्याच्यानंतर चांगली परत ढवळून घ्यायची। चांगली ढवळली का थोडीशी पुन्हा वाफवायची आणि नंतर परत झाकण लावून 1 सेकंद 2 सेकंद ठेवून झाल्यानंतर लगेच ते सुकत आल्यावर त्याच्यामध्ये तेल थोडंसं चमचे घालायचे आणि चांगलीच ढवळून घ्यायची। पाणी पूर्ण सुकलं असं वाटल्यावर त्याच्यामध्ये खोबरं घालायचं, ओला नारळ वापरायचा। इथे मी ओला नारळ वापरला, तुमच्याकडे असेल अवेलेबल तर तुम्ही वापरू शकता। अशा प्रकारे मी मेथीची भाजी तयार केली। आता त्यानंतर मी इथे कढी बनवणार आहे, ताकाची कढी म्हणजे दह्याची कढी बनवणार आहे। त्यासाठी मी इथे दही घेतलं 1 वाटी, ते चांगलं घुसळून घेतलं आहे। चांगलं घुसळल्यानंतर त्यामध्ये मी हळद टाकून घेणार आहे। हळद चांगली टाकून घ्यायची। हळद अर्धा ते पाव चमचा हळद टाकली आहे। चांगलं ढवळून घेतल्यानंतर मी एक चण्याचं पीठ घेतलं आहे। चण्याचं पीठ साधारण 1 चमचा आहे, ते चांगलं ढवळून ठेवून देते आणि नंतर गॅस पेटवून मी ही कढी वाफवायला ठेवते। म्हणजे चांगलं घुसळून घेतलं आधी, चांगली घुसळली, त्याच्यात हळद मिक्स करून घेतली, थोडंसं पाणी टाकलं आणि नंतर गॅसवर ठेवलं। गॅसवर चांगली आता मी कढवून घेणार आहे। तोपर्यंत मी एक छोटीशी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर हे सर्व तयार ठेवलं। कढी पुन्हा ढवळत राहायचं म्हणजे खाली बुडायला लागू नये। चांगलं ढवळून झालं की मी त्यामध्ये कढ फुटायच्या आतमध्ये चण्याचं पीठ घेतलेलं 1 चमचा, ते पातळसर कालवून ठेवलेलं ते मी त्यामध्ये घालणार आहे। चांगलं त्यामध्ये घालून घेतलं की ढवळून घेऊन नंतर मी एका साईडला फोडणीची तयारी करणार आहे। त्यासाठी मी इथे फोडणीचं पॅन ठेवलं आहे, त्याच्यामध्ये मी तेल घालून घेतलं आहे। तेल घातल्यानंतर मी इथे मोहरी, मिरची, कढीपत्ता, जिरं घातलं आहे। त्याच्यामध्ये हिंग ॲड केला आहे मी आणि फोडणी चांगली तडतडायला द्यायची। तोपर्यंत कढीला उकळी आली आहे, चांगली कढी उकळी आली। याच्यामध्ये जी मी हळद घातलेली ती पूर्णपणे लागली आहे कढीला, त्यामुळे पुन्हा हळद घालायची काही गरज नाही। त्यामध्ये मीठ थोडंसं घातलं आहे चवीपुरतं आणि थोडीशी साखर ॲड केली आहे।
आता कढीला चांगली उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये फोडणी ॲड करणार आहे. फोडणी चांगली तडतडली, आता मी ह्याच्यामध्ये ॲड करते. फोडणी तडतडून झाली, ॲड केल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि कढी आपली पूर्णपणे ढवळून घ्यायची. अशा प्रकारे मी कढी बनवली. कढी चवीला फारच टेस्टी लागते. आता मी जेवण सर्व करणार आहे. त्यासाठी मी इथे भात घेतला आहे. त्याच्यामध्ये मी सकाळी बनवलेली वाटाणा मटार भाजी ॲड केली आहे. ती चपाती ठेवली आहे आणि मेथीची भाजी सर्व केली आहे आणि आत्ता बनवलेली ताकाची कढी बनवली आहे, ती ॲड केली आहे. अशा प्रकारे मी जेवण सर्व केलं आहे. तुम्हाला हा माझा कढी आणि भाजीचा व्हिडिओ आवडल्यास मला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काय हो तुमच्या वायरीने माझं नमस्कार, स्मिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. इथे मी मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतली, कापून बारीक करून. आता मी तुम्हाला ती कशी बनवते ती दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी त्याच्यामध्येच कांदा कापून घेतला आणि एक छोटीशी मिरची कापून टाकली आणि आता मी ती एका भांड्यामध्ये भरून फक्त वाफवून घेणार आहे. त्याच्यामध्ये मी टाकले आहे फक्त मीठ आणि थोडीशी हळद आणि ते मी आता गॅसवर ठेवून घेणार आहे. गॅसवर ठेवून 2-3 मिनटं चांगली वाफू द्यायची. झाकण लावून वाफू द्यायची आणि झाकण नंतर थोड्या वेळाने 2 ते 3 मिनिटांनी काढून बघायचं वाफ आली का नाही. तर वाफ आल्यानंतर थोडीशी अशी पाण्यात शिजलीसारखी मऊ पडते. त्याच्यानंतर चांगली परत ढवळून घ्यायची. चांगली ढवळली का थोडीशी पुन्हा वाफवायची आणि नंतर परत झाकण लावून 1 सेकंद 2 सेकंद ठेवून झाल्यानंतर लगेच ती सुकत आल्यावर त्याच्यामध्ये तेल थोडंसं 2-3 चमचे घालायचे आणि चांगली ढवळून घ्यायची. पाणी पूर्ण सुकलं असं वाटतं त्याच्यामध्ये खोबरं घालायचं. ओला नारळ वापरायचा. इथे मी ओला नारळ वापरला. तुमच्याकडे असेल अवेलेबल तर तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारे मी मेथीची भाजी तयार केली. आता त्यानंतर मी इथे कढी बनवणार आहे. ताकाची कढी म्हणजे दह्याची कढी बनवणार आहे. त्यासाठी मी इथे दही घेतलं आहे 1 वाटी. ते चांगलं घुसळून घेतलं आहे. चांगलं घुसळल्यानंतर त्यामध्ये मी हळद टाकून घेणार आहे. हळद चांगली टाकून घ्यायची. हळद अर्धा ते पाव चमचा हळद टाकली आहे. चांगलं ढवळून घेतल्यानंतर मी एक चण्याचं पीठ घेतलं आहे. चण्याचं पीठ साधारण 1 चमचा आहे. ते चांगलं ढवळून ठेवून